महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलेलं आहे। दुसऱ्या टप्प्याचं मतदान अवघ्या काही दिवसांवर आहे। विदर्भात सध्या पारा हा 42 डिग्री सेल्सिअस इतका आहे। परंतु अशा उन्हातानात देखील एक 84 वर्षाचा तरुण दांडगा हा उन्हातानात आपल्या पक्षाचा प्रचार करतोय, आपल्या कार्यकर्त्यांना भेटतोय आणि रणरणत्या उन्हात आपली मतं, आपली परखड भाषणं ही लोकांसमोर मांडतोय। मी ज्यांच्याबद्दल बोलतोय 84 वय ज्यांचं घेतलं, यावरनं तुमच्या लक्षातच आलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय। माझ्यासोबत आहे महाराष्ट्रातलं एक ज्येष्ठ नेतृत्व, दांडगं नेतृत्व शरदचंद्र पवार साहेब। स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। खरं तर मी ज्या पद्धतीने उल्लेख केला तुमचा 84 वर्षाचं तरुण नेतृत्व, रणरणत्या उन्हात तुम्ही फिरताय, तुम्हाला एवढ्या निवडणुकांचा अनुभव आहे, आत्ताची परिस्थिती नेमकी काय सांगते? कोणाच्या पारड्यात हा कौल जाऊ शकतो? आज सांगणं असं नक्की निकाल काय लागतील हे सांगणं आज अवघड आहे। आणि त्याचं महत्त्वाचं कारण की अनेक ठिकाणी आता आज आपण या ठिकाणी आहोत, इथं अजून नॉमिनेशन झालेलं नाही। ह्या बाकीच्या पुढचे 3 टप्पे आहेत, त्या तिन्हीचे अर्ज अजून भरायचे। अर्ज भरल्याच्या नंतर नक्की कोण उभं राहणार आहे, त्यांच्यासमोर कोण असणार आहे याचं असेसमेंट करणं शक्य होतं। आज ते करणं शक्य होत नाही, म्हणजे होईल असं नाही, करणं अशक्य असं नाही। पण मला साधारणतः आता ट्रेंड असा दिसतो महाराष्ट्रात। आतापर्यंत गेल्या काही दिवसात मी काही जिल्ह्यात जाऊन आलो, त्याच्यामध्ये सातारा होता, पुणे जिल्ह्यात होतो, अहमदनगरला होतो, त्याच्यानंतर जळगावमध्ये गेलो होतो, उत्तर महाराष्ट्रात, त्याच्यानंतर वर्धा आणि आज अमरावतीमध्ये आहे। तर या जे काही मी काही जिल्हे पाहिले ते सगळीकडे एक जनरली कॉमन गोष्ट दिसते की या सगळ्या भागात काही वर्ग अतिशय अस्वस्थ आहेत। विशेषतः तरुण वर्ग, शिक्षित तरुण वर्ग, आणि तो बेरोजगारी या प्रश्नाच्यासाठी अतिशय अस्वस्थ आहे। तो या प्रश्नाच्यामुळं त्याला त्याच्या भवितव्याच्या संबंधीचा विचार हा अधिक अस्वस्थ करतो। एक दिवशी मी वीजवरनं येत होतो आणि मला जायचं होतं नगरच्या बाजूला। तर वीज ते नगर हा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये जामखेड अशी काही गावं लागतात। त्या गावाच्या बाहेर पुढं येत असताना एक खेडं होतं आणि तिथं असा कट्टा होता बसायचा। एक साधारणतः 20-22 तरुण मुलं, एज ग्रुप साधारणतः 22 ते 26-27 याचा होता। माझी गाडी गेली, ही सगळी मुलं बसली गप्पागोष्टी करत होती। मला क्युरिओसिटी आली, ही मुलं एका वयाची तर दिसत आहेत, काय गप्पा मारत आहेत, कशा बोलत आहेत। मी गाडी थांबून परत घ्यायला लावली आणि त्या मुलांच्यात जाऊन बसलो। त्यांनी मला ओळखलं आणि त्यावर जेवण काही खाल्ले। मग मी त्यांना एक विचारत होतो, काय करतात? हे सगळ्या 23 का 24 मुलांच्या घरचं कसं आहे, घरचं कोण आहे, लग्न झालं का, काय करतो? एकाचंही लग्न झालं नव्हतं। अरे बापरे! मी तुझं वय आता 27-28 झालं, लग्न का करतं? ते म्हणजे खरं सांगू का, आम्हाला कुणी मुली देत नाही। मुली देत नाही? नाही, मुली सांगतात नोकरी आहे का? नोकरी नसेल तर मी काही लग्न करणार नाही। आज ग्रामीण भागातल्या मुलीसुद्धा शिकल्यात, त्यांना त्यांचा पार्टनर हा एज्युकेटेड आणि जॉब करणारा पाहिजे, तो नुसता असा कच्चा बसणारा नको। याचा अर्थ हा हळूहळू एक सामाजिक प्रश्न होऊ लागला। ही अस्वस्थता तरुणांच्यात आहे।
आणि दुसरा मोठा वर्ग की काही घरचं बरं पण नोकरी नाही, नोकरीच्यासाठी इथं ॲप्लिकेशन कर, तिथं ॲप्लिकेशन कर, त्यासाठी प्रयत्न करतात आणि फारसं यश येत नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेला हा वर्ग आहे. तो वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष नोकरीचा शोध घ्यायचा प्रयत्न करेल, पण त्याच्यानंतर जर त्याला असंच थांबावं लागलं आणि त्याला जॉब मिळत नसेल तर कधीतरी त्याचे पेशन्स हे जायला सुरुवात होते आणि त्याच्यातून नाराजीतून हळूहळू संतप्त. त्या राग कशाच्याबद्दल एस्टॅब्लिश, त्याच्याबद्दलचं एस्टॅब्लिश म्हणजे कोण, त्याला गव्हर्नमेंट म्हणजे कोण, त्याचं नेतृत्व करणारे लोक. तर हा चेंज मला राज्यात फिरत असताना दिसतोय. आणि दुसरा चेंज हा दिसतोय की या देशातली किंवा राज्यातली जवळपास 74-73% लोकसंख्या जी शेतीवर अवलंबून आहे, तो शेतकरी अस्वस्थ होता. आणि त्याचं मुख्य कारण त्याला कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, उत्पादन खर्चाचा विचार करून प्रॉपर किंमत मिळत नाही आणि इतरही काही प्रश्न आहेत. त्यामुळे तो शेतकरी अस्वस्थ आहे. त्याच्या प्रश्नाच्यासाठी कुणीतरी सिरियसली लक्ष घातलं पाहिजे. आज ती गव्हर्नमेंट घालत नाही. मी स्वतः 10 वर्ष देशाचं शेती खातं बघितलं आणि माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळे प्रश्न होते, पण आम्ही त्यातनं सोल्युशन्स काढली. 2-3 गोष्टी केल्या. ॲग्रिकल्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी त्याची काळजी घेतली. ॲग्रिकल्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट द्यायची असेल तर पहिल्यांदा तो शेतकरी थकबाकीदार, म्हणजे त्याच्या डोक्यावर कुठलं ते कर्ज काढले आणि तो जीपे करू शकला नाही, ही सिच्युएशन पाहिजे. कारण तो जर जीपे करू शकला नाही तर त्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायला कुठलीही संस्था पैसे देत नाही. तर त्यामुळे तो शेतकरी त्यामुळे अडचणीत. आणि दुसऱ्या बाजूने त्याला इन्व्हेस्टमेंट करायची, उत्पादन वाढवायचं, पण ते उत्पादन वाढवायचं असेल तर नवीन काही गोष्टी करायला वाढलेली गुंतवणूक पाहिजे, ती त्याच्यात नाही. त्यामुळे शेतकरी वाढवायला किंमत आणि हे बाकीचे सगळे प्रश्न, त्यामुळे तोही अस्वस्थ आहे. या दोन्ही अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक आहे. त्यामुळे लोक वेगळ्या अँगलने बघतात. लोक वेगळे आहेत. हे तुम्ही सांगितलं की देशामध्ये, राज्यामध्ये तरुणांची परिस्थिती काय, शेतकऱ्यांची परिस्थिती काय. पण असे आता तुम्ही तर एवढ्या निवडणुका लढल्या आहेत की तुमचा मॅनिफेस्टो तुम्हाला तोंडपाठ झाला असेल, पण तुम्ही तुमचे प्रमुख मुद्दे कुठले असतील आणि तुम्ही तुमचा म्हणजे पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं तरी अद्याप आपला इंडिया आघाडीचा आहे तो मॅनिफेस्टो अजून बाहेर आला नाही. तर याचं काय कारण आहे आणि आपले प्रमुख मुद्दे कुठले घेऊन तुम्ही निवडणूक समोर लढताय? असं की इंडिया आघाडीच्या म्हणजे जवळपास तयार झाले. मी त्या कवितेत नाही, त्यामुळे मला त्याची डिटेल्स माहिती नाही, पण आम्ही डिस्कस केलेले होते. त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंटचा सर द्यायचं ठरलं होतं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये लक्ष घालायचं ते ठरलं होतं. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये अधिक लक्ष द्यायचं, डिसेंट्रलाइज मॅनर इंडस्ट्रियलायझेशन कसं होईल याचा विचार केलेला होता. आणि बाकी सोशल अँगल, एज्युकेशन, कल्चर, विमेन वेलफेअर, यूथ वेलफेअर वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टीची चर्चा होऊन दोन्ही ठिकाणी राज्यात आणि इंडियामध्ये ती होऊन त्यावर पुढं त्याला मूर्त स्वरूप द्यायला आमच्यातल्या एक लोकांची अशी कमिटी नेमली आणि त्या कमिटीचा रिपोर्ट आता तयार झालेला आहे. माझे काही हातात अजून आलेले नाही, त्यामुळे मी त्याच्यावर लगेचच्या लगेच रिॲक्शन करणं योग्य नाही. बरं, आपल्यातून फुटून जी दुसरी पार्टी झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
त्या पक्षाचा आता मॅनिफेस्टो समोर आलेला आहे आणि त्यांनी एक अशी मागणी केलेली आहे त्यांच्या मॅनिफेस्टो, म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, शेतकरी आहे, उद्योगधंदे आहेत, तरुणांचा रोजगार आहे, पण त्यात प्रामुख्याने जर आपण बघितलं तर सध्या भारतरत्नची मागणी आहे ती वारंवार होताना दिसते. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळावा असं या मॅनिफेस्टोमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. तर यामागची काय गणित आहेत? कारण का यशवंतराव चव्हाणांच्या या देशाची कॉन्स्टिट्यूशन आहे. स्वातंत्र्याच्या पूर्व काळात स्वातंत्र्याच्या लढ्यात ते होते, तुरुंगात होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनात पॉझिटिव्ह दिसला पाहिजे, त्या प्रकारचं प्रशासन करण्याची संधी ही त्यांना मिळाल्याच्या नंतर त्याच्यात त्यांचं जे कॉन्स्टिट्यूशन होतं ते महत्त्वाचं होतं. आणि त्याच्यानंतरच्या काळात देशामध्ये एक क्रायसिस आला आणि तो क्रायसिस होता चायनाने आपल्याला हल्ला केला आणि त्याच्यात अगदी आपल्याला खाली मान घालायला लागली. अशा वेळेला सर्व देशात आत्मविश्वास वाढवण्याच्यासाठी कुणीतरी ही सगळी जबाबदारी घेतली पाहिजे. आणि म्हणून जवाहरलाल नेहरूंनी त्यांची डिफेन्स मिनिस्टर म्हणून नियुक्ती केली आणि त्यांच्यामार्फत पुन्हा सर्व इंडियन आर्म फोर्सेस रिवाय करून आपली आत्मनिर्भराची भूमिका करायला यश प्राप्त झालं. अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळं हे व्यक्तिमत्व त्यांचं अनेक क्षेत्राचं योगदान पाहता या जागेच्यासाठी डिझर्विंग आहे असं कुणी म्हणत असेल कुठलाही राजकीय पक्ष तर त्याच्यात माझ्यासारखं त्याचा आनंद आहे, समर्थन आहे आपलं या गोष्टीला. माझ्यासारखं आनंद आहे. पण असं नाही वाटत की ही गोष्ट भारतरत्नाची मागणी करायला खूप उशीर झाला? असं नाही, ह्या गोष्टी होत असतात. अनेक लोकांना भारतरत्न दिली, त्यांचा मृत्यू होऊन काही वर्ष झाली, त्याच्यानंतर दिली. ते काय त्याला काही पद्धती आहेत, किती रचनाची लोकांचं सिलेक्शन ॲट टाईम करावं. या देशात अनेक असे लोक आहेत, निदान 5-50 तरी दाखवता येतील की ज्यांचं कॉन्स्टिट्यूशन कुठल्या क्षेत्रात इतक्या लेवलला आहे की त्याच्यामध्ये भारतरत्नाचा विचार करावा. पण त्यांची संख्या 50-60 असली तर एका वेळी इतके लोक करून त्या पदाची सुद्धा किंमत राहणार नाही. त्यामुळे थोडं होत असेल. साहेब, आता ह्या सगळ्या झाल्या इतर गोष्टी. आता आपण मुख्य तुमच्या बारामतीकडे येऊया. ज्या बारामतीच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण का ज्या प्रकारे शरद पवार हे नाव हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर देशभरात या नावाने अधिराज्य गाजवलेलं आहे, विविध पदं भूषवलेली आहेत आणि तुमचा दांडगा अनुभव आहे ही तुमची. अशा परिस्थितीत बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, प्रिया पवार ही होणं ही म्हणजे ह्या गोष्टीला काय म्हणावं? म्हणजे शोभा देणारी आहे राजकारणात असं होतंच की थोडंसं वाईटही वाटतं? नाही आहे, असं झाली नसतीचा आनंद झाला असता. पण लाईन एखाद्या व्यक्तीने वेगळी घेतली आणि ती लाईन आपली बरोबर हे दाखवण्याच्यासाठी त्यांनी ॲक्शन्स घेतल्या तर लोकशाहीमध्ये तो हे होत असतं. पण ही दुःखद घटना आहे. असं उद्याच्याला निवडणुकीला मी उभा राहिलो आणि तुम्ही उभा राहिला, मी कदाचित लहानपणापासून संबंधित असला, मला असं वाटतं की मी या पक्षात या विचारानं जावं, तुम्हाला दुसऱ्या विचारानं जावं असं वाटतं आणि त्यासाठी तुम्ही किंवा मी आग्रह भूमिका घेतली त्याचं दुःख कसलं. पण अशी कुठली ठिणगी पडली की ज्याच्यामुळे एवढं बांधून ठेवलेलं वटवृक्ष आहे? प्रश्नच नाही. प्रश्न आम्ही सगळेजण एका विचाराने वाढलेले लोक, बरोबर, त्या विचारात सहभागी झालेले, त्या विचाराने मोठे झालेले. त्यांनी एक 30-35 वर्षाच्या 30 वर्षाच्या नंतर ती सगळी जी भूमिका ती सोडून आयडिओलॉजिकली ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलो, अगदी मागची निवडणूकसुद्धा भाजप यांच्या विरुद्ध आमचे जे लोक आता वेगळी भूमिका घेतात ते लढले होते त्यांच्या विरुद्ध. त्याच्याविरुद्ध आम्ही प्रचार केला त्यांच्या बाजूने आणि भाजप आणि तत्सम ऑर्गनायझेशनच्या विरोधी.
निर्वाचित झाले, सत्तेवर आले आणि त्याच्यानंतर त्यांच्यात जाऊन बसले, याचा अर्थ काय समजायचं? पण साहेब असं आहे की तुम्ही ज्या गोष्टी सांगतायत की ते त्यांच्यात बसले, पण नुकतीच आम्ही अजित पवारांची मुलाखत घेतली होती. अजित पवारांनी तुमच्यावर गंभीर आरोप याआधी पण केलेत, आता पण केलेत. 2014ला तुम्ही बाहेरून पाठिंबा द्यायची भूमिका घेतली. 100%, 100%. हो बरोबर, पण ती का घेतली? सर मला काही ना काही आमच्या सेनेच्या संबंधीची आस्था होती. सेना आणि BJP हे एकत्र राहणं योग्य नाही अशी आमची धारणा होती आणि ती जर करायची असेल तर काहीतरी स्ट्रॅटेजी केली पाहिजे. आणि म्हणून मी पहिलं जाहीर करून टाकलं की तुमचं सरकार होत असेल तर आम्ही पाठिंबा देतो. बरोबर. याचा अर्थ त्या भूमिकेनं त्यांनी वेगळं व्हावं, त्यांना कॉन्फिडन्स पाहिजे तो द्यावं. मी फक्त परत तुम्हाला हे करतो, म्हणजे त्यावेळेला तुम्ही 2014ला भाजपसोबत जायला तयार होता? अजिबात नाही. बाहेरून पाठिंबा फक्त सांगितलं, दिला नाही, द्यायचा नव्हता, फक्त स्ट्रॅटेजीचा भाग होता. त्यानंतर 2017ला तुम्ही अनेक बैठका घेतल्यात, अनेक नेते तुमच्यासोबत होते. प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, अजित पवार असतील किंवा अजून दिल्लीतले अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस देखील असतील. शिवसेनेला बाजूला काढा, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येईल. एक तर अमित शहा यांच्यावरच्या बैठका माणसं झालेली नाही. कुठाचा पार्लमेंटमध्ये भेटलो नाही असं म्हणता येणार नाही, पण या सगळ्या गोष्टीत नाही. प्रश्न असा आहे की काही झालं तरी आम्हाला शिवसेनेला बाजूला करून हळूहळू आमच्यावर घ्यायचं होतं. कोणाला? आम्हाला. तुम्हाला? हो, ते आज घेतलं आम्ही, यशस्वी झालो. आज मी आणि उद्धव ठाकरे हिंडतो एकत्र भूमिका मांडतो, हेच आम्हाला हवं. नाही, पण मग त्यावेळेला भाजपसोबत जायचा प्लॅन होता असं अजित पवार म्हणतायत. असं आहे की चर्चा या लोकांनी केली. कोणी केली चर्चा? त्या सगळ्यांनी केली, ज्यांची नावं बरं. माझ्याशी केली नाही असं नाही. व्यक्तिशः मला भाजपकडे जाण्यात अजिबात रस नव्हता, नाही, राहणार नाही. पण आमच्यातल्या काही सहकाऱ्यांच्यात ती भावना होती, त्यांना मी तुम्हाला चर्चा करायची करा, मी काही त्यांना अडवली नाही. पण मी माझा निकाल घेतलेला होता. मला शेवटी काय असतं, डिस्कशन अनेक गोष्टीत पक्षात होतात. ही डिस्कशन निर्णय घ्यायचा शेवटी तुमच्या हातात असतो. तसं नाही, इंटरनल डिस्कशन्स असतात आणि त्या डिस्कशनमध्ये इंटरनल डिस्कशनमध्ये शेवटी फायनल डिसिजन घ्यायचा असतो. माझ्या दृष्टीने तुम्ही असेसमेंट असं केलं पाहिजे की आज चर्चा केल्या, बोलणं झालं असेल, पण शेवटी निर्णय काय झाला? निर्णय त्याच्याच भोवती तुमच्याबद्दल संशयाचं वातावरण फिरताना. नाही, कसं निर्णय काय झाला? काहीच नाही झाला. तो आम्हाला घ्यायचाच नव्हता. जे पहिल्यापासून जे माझे ॲक्शन्स आहेत हे भाजपवर न जाण्याच्या संबंधी पोषक आहेत. मी परत थोडंसं तुम्हाला क्रॉस करतो की तुमच्याबद्दल प्रतिमा अशी तयार केली जाते की तुम्हाला 2014 पासून ते 2019 पर्यंत भाजपसोबत जायचं होतं. मी परत एकदा सांगतो, 2017ला चुकीचं बोलतो. नाही, अजित पवार जे म्हणाले ते मी तुमचं सांगतो. काही कुणी काही सांगितलं, इंग्लिश बाजूला स्टेटमेंट केलं तर त्याचं काही उत्तर नाही द्यायला. बरोबर. तुम्हाला मी म्हणालो अपप्रचार तुमच्याबद्दल होतोय का? पुन्हा तुम्हाला सांगतो, भाजपवर जाण्याची आमची भूमिका नव्हती, आमच्या सहकार्यांची होती. त्यांना मी फॅशन हिअरिंग देत होतो, ही गोष्ट खरी आहे. ते माझ्याकडे पुन्हा मांडत होते, ही गोष्ट खरी आहे. काय असेल ते तुम्ही बघा, हे मी त्यांनी सुचवलेलं होतं, ही गोष्ट खरी आहे. पण प्रत्यक्ष निर्णय घ्यायची वेळ आली, त्यावेळी तो निर्णय आम्ही घेतलेला नाही. 2019ला साहेब जेव्हा अजित पवारांनी शपथविधी घेतला त्यावेळेला कळू असं तेही चुकीचं आहे त्यांचं की तो शपथविधी त्यांनी सकाळचा घेतला असं सांगितलं जातं की माझी सहमती होती. माझी सहमती असती तर शपथविधी घेतल्यानंतर 3 दिवसांनी राजीनामा का दिला? देवेंद्र फडणवीसनी दिला आणि अजित पवारांनी दिला. का दिला? आमचा सगळ्यांचा जर पाठिंबा होता तर त्यांना राजीनामा द्यायचं कारण काय? त्यावेळेला पक्षाची बैठक झाली चव्हाण सेंटरला आणि ही गोष्ट योग्य नाही या निष्कर्षाची आम्ही आलो आणि सुचवलं गेलं की हे फसत नाही
त्यांनी राहिलेला होते आणि त्याच्यानंतर पुढचं वर्ष 1.5 वर्ष ते बाहेर राहिले. म्हणजे याच्यातून एकच मतितार्थ निघतो की 2014 असेल, 17 असेल किंवा 19 असेल, अजित पवार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना पहिल्यापासूनच भाजपासोबत जायचं होतं. त्यांना सत्तेत जायचं होतं. सत्तेत जायचं. म्हणजे त्याच वेळेला आमच्याकडे सत्ता असती तर ती गेले नसते. त्यांना सत्तेमध्ये जायचं होतं, दुसरं काही. मग आता ज्या पद्धतीने अजित पवार चालले आहेत त्यांची भविष्यातली वाटचाल काय वाटतं तुमचं? एवढ्या शेवटी राष्ट्रवादी नाव तुमचं आहे, तुम्ही वाढवलेलं वटवृक्ष. काही झालं शेवटी त्यांना अनेक आमदारांनी साथ दिली, त्यामुळे त्यांच्याकडे नंबर झाला. तो नंबर घेऊन ते शेवटी सत्तेमध्ये सहभागी झाले. आता खरं म्हणलं तर भाजप तो त्यांचा निर्णय मी त्याचा बोलू शकत नाही, पण शिंदे आणि भाजप दोघं एकत्र आले त्यावेळी त्यांचं सरकार बनलं. त्यांच्याकडे मेजाची होती. त्यांच्याकडे मेजाची असताना अजित पवारांनी या सगळ्यांना त्याच्यात जाऊन तिथं सरकार मोर सेवन करण्याच्यासाठी पावलं टाकावी अशी काही स्थिती नव्हती. स्थिती फक्त एकच होती, ते सत्ताधारी होती, आपण अपोजिशनमध्ये. राजकारणामध्ये आणि लोकशाहीमध्ये सगळे सत्ताधारी होऊ शकत नाही. कुणीतरी अपोजिशनचा रोल करावा लागतो, तोही महत्त्वाचा असतो. आणि अजित पवार किंवा त्यांचे सगळे सहकारी देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले 5 वर्षासाठी, त्या काळात अपोजिशनमध्ये होते, त्यावेळी त्यांची भूमिका स्वीकारली. आता यावेळेला अशी वेगळी भूमिका स्वीकारणं माझ्यासारखं फसलेलं नाही. बरोबर. त्यामुळे ते त्यांच्या रस्त्याने गेले, आम्ही आहोत तिथं आहोत. साहेब, राजकारणात कोण कोणाचा मित्र नसतो, कोण कोणाचा शत्रू नसतो. तुम्ही सोनिया गांधींवर टीका केली, पक्ष नवा स्थापन केला आणि 4 महिन्यात पुन्हा सोनिया गांधीजींबरोबरच तुम्ही आपल्या युतीचं एक आघाडीचं सरकार तुम्ही स्थापन केलं. आता परिस्थिती अशी आहे की लोकसभेचं जे चित्र दिसतंय हे सगळ्याच पक्षांसाठी टफ फाईट सुरू आहे. लोकसभेनंतर विधानसभा आहे, विधानसभेनंतर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. जी राजकीय गणितं पाहिली जातात, आपण आणि आपल्यातून वेगळा झालेला पक्ष हा भविष्यात एकच दिसू शकतो. पहिला प्रश्न तुम्ही जो सोनिया गांधींचा केला, सोनिया गांधींच्या भूमिकेबद्दल मी जाहीरपणानं वेगळी भूमिका मांडली, ही जगदायी गोष्ट आहे. निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्याच्यानंतर पुन्हा भाजपचं राज्य येईल असं दिसलं. जेव्हा भाजपचं राज्य येण्याची चिन्ह दिसली त्यावेळेला माझ्यावरही काही लोक निवडून आले होते. सोनियाजींच्यावर बरा नंबर होता, पण मेजॉरिटी नव्हती. आणि म्हणून त्यांनी स्वतः डायलॉग सुरू केला आम्हा लोकांशी. अजित पवारांनी तुम्ही जरा चुकीच्या गोष्टीचा प्रश्न विचारू नका. त्यांनी डायलॉग सुरू केला आणि त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की BJPचं सरकार येते, त्याच्याऐवजी आपण एकत्र बसून काय करता आले तर करावं. ते आम्ही मान्य केले. आम्ही त्यांच्या विरुद्ध भूमिका घेतली होती, पण भाजपचं सरकार नको, त्याच्यासाठी आपण एकत्र येऊया ही जी संकल्पना त्यांनी मांडली ती आम्ही ॲक्सेप्ट केली. मनमोहन सिंगाच्या नेतृत्वाखाली सरकार केलं, 10 वर्ष चालवलं. असा विचार. आता भविष्यात काय होऊ शकतं का असं काही? शंका विचारतो, कारण का राजकारणात काही होऊ शकतं. काही होऊ शकते याचा अर्थ भाजप असोसिएशन नाही. पण तुमच्यातून बाजूला झालेला पक्ष जर एकत्र आला आणि ठाकरेंसोबत जर सत्ता स्थापन झाली, असं म्हणजे जर समजा अजित पवार तुमच्यासोबत आले, वेळ पडली तर उद्धव ठाकरेंसोबतही यायला तयार झाले, तर तुम्ही घेऊ शकता का? भाजप नको, इंडिया आघाडीमध्ये आले तर चालतील. बाकीच्या सगळ्या आघाडीच्या काही होईल आणि त्यांना विचार करायला काही नुकसान नाही त्याचं. आमचं या देशाची सत्ता भाजपच्या हातात राहणं हे देश हिताचं नाही, या निष्कर्षाचे आम्ही सगळे लोक जे इंडिया आघाडीमध्ये आहेत. त्यामुळे ती लाईन जर घेतली कुणी तर त्याला विरोध नाही करणार. बारामतीत तुमची लेक की बारामतीची सून, कोणाचं पारडं जड वाटतंय? मतदारांना विचारावं लागेल. तुमचा काय अंदाज आहे? अंदाज मी सांगत नसतो, मी ॲक्शन करत होतो.
मी मत द्यायला जाईन त्यावेळेला काही पण थोडा सुनेच्या विरोधात प्रचार करताना एवढी वर्ष आपण घर सांभाळलंय, नाही, थोडा कसं त्रास होतो. असं कशाच त्रास. निवडणुकीला तुम्ही माझ्या जवळच्या असताना तुम्ही निवडणुकीला उभं राहिला, तुमचा फराव कसाही मी बघेन, किंवा दुसरी बाजू असेल किंवा माझा फराव कसाही बघतील. त्याच्यासाठी काही नाराजी व्यक्त करायचं कारण लोकशाहीचा तो अधिकार आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न विचारतो. महाराष्ट्रात इंडिया आघाडीच्या किती जागा जिंकू शकतात? तसं मी सांगू शकतो. काल मी सहजपणाने सांगितलं 50%च्या पेक्षा अधिक येऊ शकतील. आता दिवसेंदिवस त्याहीपेक्षा जास्त वाढतील असा ट्रेंड मला दिसतो. पण हा ट्रेंड दिसतो याच्यावर काही खरं नाही. शेवटी लोक ॲक्शन काय घेतात त्याच्यावर अवलंबून राहतं. पण चित्र चांगलं आहे. 5 वर्षाच्या पूर्वी जी निवडणूक झाली त्यावेळीचं चित्र आम्हाला टोटल 4 जागा मिळाल्या, टोटल 4, आणि 1 यांना मिळाली काँग्रेसला, दानोरकरांच्या आणि रूपाने. 1 जागा औरंगाबादला इम्तियाजला मिळाली. हे जर 6 सोडले तर बाकीचे सगळे भाजप आणि त्यांच्या मित्रांचं. ही अवस्था यावेळी नाही. यामध्ये सुधारणा आहे, चांगली सुधारणा आहे, आणि सगळ्या आम्हा लोकांना पोझिशनचं की लोक संधी देतील असं वाटतं. खूप खूप धन्यवाद साहेब आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल. तर हे होते महाराष्ट्राचं एक तगडं नेतृत्व शरदचंद्र पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आगामी काळात कितीही पाणी पुलाखालून गेलं तर भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नाही. ज्यांना यायचं आहे त्यांनी इंडिया आघाडीसोबत येऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2014, 2017 असेल किंवा 2019 असेल, या सगळ्या काळात जे आता भाजपमध्ये गेलेले आहेत त्या सर्वांना सत्तेत जायचं होतं आणि त्यामुळेच हा सर्व अट्टा सुरू असल्याचं एक स्पष्टीकरण किंवा एक मुलाखतीमध्ये शरद पवारांनी आपला भाग सांगितलेला आहे. त्यामुळे आता आगामी काळाची रणनीती कशी होती हे देखील पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन हासिफ खानसह वैभव परब, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.